विदर्भानंतर उष्णतेची लाट मराठवाड्यात देखील आलेली आहे। जालना जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून तापमान जे ते 40ची पार केलेली आहे। सोमवारी 41 अंशावर तापमान होतं। तीच परिस्थिती मंगळवारी देखील होती आणि आज देखील कडाक्याचं ऊन जे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं। मी सध्या जालन्यातल्या नूतन वसाहत येथील उड्डाण पुलावर आहे। नेहमी हा उड्डाण पूल जो आहे तो वाहनांनी गजबजलेला असतो, नागरिकांनी गजबजलेला असतो आणि आता दुपारचे जवळपास 3 वाजलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर नागरिकांची वर्दळ जी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या नागरिकांना काम आहे तेच नागरिक घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। ते देखील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रुमालाचा वापर करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून जे तापमान 40 अंश पार झालेलं आहे। आज तापमान जवळपास 41 अंशावर जालना जिल्ह्याचं तापमान आहे। त्यामुळे कडक ऊन जे ते जाणवताना आपल्याला पाहायला मिळतंय। जालनेकर कुठेतरी उकाड्यापासून देखील हैराण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नागरिकांची वर्दळ जी ती कमी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई जाणू लागली। जे पाणी उपलब्ध आहे ते देखील बाष्पीभवन होऊन पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात घट होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात देखील तापमानात अशीच वाढ होणार असल्याची अंदाज जो तो वर्तवला जातोय। आज जालन्यात तापमान जवळपास 41 अंश सेल्सिअस आहे आणि जालना शहरातील हा उड्डाण पूल आहे। आपण जर पाहिलं तर वाहतूक कमी प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।